झटपट बनणारे बिना भाजणीचे टम्म फुगणारे कोंबडी वडे। कोकणातील पारंपरिक कोंबडी वडे हे मी लग्नानंतर सासरी शिकले। अगदी पारंपरिक ही बेसिक रेसिपी आहे असं समजा। आपल्या पावसाळी स्पेशल मालिकेत तुमचं मनापासून स्वागत। कोकणातील पारंपरिक वडे, मसालेदार रस्सा आणि गरमागरम खुसखुशीत वडे हा स्वाद चाखाल तर पुन्हा बनवाल। चला तर मग बनवूया। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा गरम कढईमध्ये आपण धणे टाकलेले आहे। धणे हे छान भाजून घेणार आहोत। बडीशेप टाकलेली आहे। एक छोटी वाटी आपण धणे घेतलेले आहे। अर्धी वाटी आपण बडीशेप घेतलेली आहे। त्याच्यात लवंगा 4, मिरी 4, दालचिनीचा तुकडा 1 आणि थोडेसे मेथीदाणे घेतलेले आहेत। ते खमंग भाजून बारीक करून घेणार आहोत। आता आपला हा मसाला झालेला तयार आहे। त्याच्यामध्ये आपण रोजच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो। त्याच्यामध्ये एक छोटा वाटीचं प्रमाण घेऊन त्याच्यामध्ये आपण तो मसाला, मीठ, हळद आणि 1 वाटी कांदा घातलेला आहे। आता मी इथे काय केलेलं आहे ते आपण छान मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। कणी असते ना त्याची पेस्ट आहे। आणि आता त्याच्यात हे पीठ आपण चांगलं मळून घेणार आहोत। गरम गरम असेल ना तेव्हाच आपण ते चांगलं पीठ भिजवून घेणार आहोत। असं सगळीकडे मिक्स करून घ्या आणि गरम गरमच शक्यतो गरम असेल तरच भिजवून घ्यायचं आहे। आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि हळूहळू, आता ते खूप गरम आहे ना त्याच्यामुळे थोडं हळूहळू आपण पीठ मळून घेणार आहोत। जास्त पातळ पीठ करायचं नाही, आपल्याला घट्ट पीठ करायचं आहे। थोडं घट्टसर आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे। छान पीठ मळून झालं की त्याला एका पातेल्यामध्ये आपण काढून भिजत ठेवणार आहोत। हे पीठ मळलेलं आपण 3-4 तासाने त्याचे वडे तयार करणार आहोत। कोकणामध्ये आदल्या दिवशी भिजवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचे वडे तयार करतात, पण आता आपल्याला इन्स्टंट वडे हवेत, मग आपण हे 4-5 तास भिजवणार आहोत आणि मग वडे तयार करणार आहोत। आता बघा असं पीठ भिजवून झालेलं आहे। एक थोडंसं कागद घ्यायचा आहे स्वच्छ, त्याला पाण्याचा हात लावून आपण वडे थापून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने वडे थापून घ्यायचे आहेत। आता ते आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचे आहेत। अजिबात हात लावायचा नाहीये इथे, आपोआप वरती तो वडा वरती येतो। पीठ आंबल्यानंतर खूप छान वडे होतात आणि लागतात ही खूप सुंदर। अगदी चविष्ट वडे तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही कसे वडे तयार करता हेही मला सांगा। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पावसाळी चटपटीत रेसिपींसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपले वडे तयार झालेले आहेत। त्याच्याबरोबर तुम्ही कोणतेही नॉनव्हेजचे पदार्थ तुम्ही ह्याच्याबरोबर खाऊ शकता। चिकन रस्सा, मटन असेल, सुक्कं असेल, त्याच्याबरोबर सर्व करा आणि एन्जॉय करा। खा मस्त, रहा स्वस्त। धन्यवाद।